नमस्कार, फार्मासिस्ट प्रसाद या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मुकाई चौक येथे डॉक्टर सागर शिंदे सरांना भेटायला आलेलो आहोत. सागर शिंदे सर हे खूप मोठे रेडिओलॉजिस्ट आहेत. आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार सर, आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल जराशी माहिती द्यावी. नमस्कार. माझं नाव डॉक्टर सागर बाळासाहेब शिंदे. मी माझं MBBSचं शिक्षण पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेज येथून पूर्ण केलं आहे आणि मी माझं रेडिओलॉजीमधलं शिक्षण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून पूर्ण केलं आहे आणि मला डायग्नोस्टिक रेडिओलॉजीमध्ये एक 7 ते 8 वर्षांचा अनुभव आहे. गेले 6 महिन्यांपासून मी विस्टा सोनोग्राफी सेंटर हे माझं स्वतःचं सेंटर चालू केलेलं आहे, जिथं मी रुग्णसेवा देत आहे. अरे वा, धन्यवाद सर. आज बरेचसे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न, सर सोनोग्राफीमध्ये टोटल अशा किती सोनोग्राफी कराव्या लागतात प्रेग्नन्सीमध्ये? असा माझा पहिला प्रश्न असा आहे की प्रेग्नन्सीमध्ये टोटल नंबर ऑफ सोनोग्राफी किती आणि त्या कोणत्या, हे आमच्या ऑडियन्सला सांगावं तुम्ही. सर्वात प्रथम म्हणजे जेव्हा कुठल्याही महिलेचे पिरियड्स मिस होतात तेव्हा ती एक टेस्ट रन केली जाते, UPT टेस्ट, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट किंवा बीटा HCG टेस्ट. जेव्हा ही टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा प्रेग्नन्सी डिटेक्ट करण्यासाठी आपण सर्वात सुरुवातीची सोनोग्राफी करतो, जिला व्हायबिलिटी स्कॅन किंवा डेटिंग स्कॅन असंही म्हटलं जातं. तर या सोनोग्राफीमध्ये बेसिकली आपण बघतो की जी प्रेग्नन्सीची जी सॅक आहे ती गर्भपिशवीमध्ये आहे की गर्भपिशवीच्या बाहेर आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जेव्हा गर्भपिशवीच्या बाहेर एखादी प्रेग्नन्सीची सॅक राहते, ज्याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो, तर ही एक्टॉपिक प्रेग्नन्सी ही एक डेंजरस कंडिशन असते. तर ज्याच्यामध्ये जर कधी ती गोष्ट आपल्याला लवकर डिटेक्ट झाली नाही आणि ती एक्टॉपिक प्रेग्नन्सीची ग्रोथ झाली आणि जर तिच्या पुढे जाऊन रप्चर झालं तर त्याच्यामधून एक ब्लिडिंग होऊन इवन त्या महिलेच्या जीवालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीचा जो पहिला स्कॅन आहे, सोनोग्राफी आहे, व्हायबिलिटी किंवा डेटिंग स्कॅन, ही तितकीच महत्त्वाची आहे की ज्याच्यामध्ये ठरवलं जातं की किती प्रेग्नन्सी आहेत, सिंगल आहेत, डबल आहेत, ट्विन्स जसं की म्हणतो आपण, किती आहेत, त्या गर्भपिशवीमध्ये आहेत की गर्भपिशवीच्या बाहेर आहेत. तसंच या सोनोग्राफीमध्ये जी सुरुवातीची सोनोग्राफी त्याच्यामध्ये हे ठरवलं जातं की ती व्हायबल आहे की नॉन व्हायबल आहे. व्हायबल प्रेग्नन्सी म्हणजे एक अशी प्रेग्नन्सी जी हेल्दी आहे की ज्याच्यामध्ये पुढे जाऊन मूल जन्माला येऊ शकतं. आणि नॉन व्हायबल प्रेग्नन्सी म्हणजे अशी प्रेग्नन्सी की जिच्यामध्ये प्रेग्नन्सीची सॅक तर दिसते आहेत, पण पुढचे ज्या गोष्टी आहेत, जसं की पुढे डेव्हलप होऊन त्यामध्ये एम्ब्रिओ तयार होणं, एम्ब्रिओमध्ये हार्टबीट येणं आणि पुढे त्या एम्ब्रिओची ग्रोथ होऊन त्याचं बेबी तयार होणं, तर या गोष्टी व्यवस्थित होत नाहीत आणि ह्या ज्या प्रेग्नन्सी आहेत त्या नॅचरली अबॉर्ट होतात. त्यांना नॉन व्हायबल प्रेग्नन्सी म्हणतो. तर सुरुवातीच्या या स्कॅनमध्ये आपण हेही ठरवतो. तसंच सर्वात महत्त्वाचं असतं की जेव्हा ट्विन्स प्रेग्नन्सी राहतात तर या ट्विन्समध्ये टाईप ऑफ ट्विन्स हे ठरवणंही खूप महत्त्वाचं असतं, कारण जेवढ्या लवकर आपण ते स्कॅन करतो तर त्या स्कॅनमध्ये आपण या गोष्टी बघतो की ती प्रेग्नन्सी, जी ट्विन प्रेग्नन्सी आहे, ती मोनोकोरियनिक आहे की डायकोरियनिक आहे. कारण या ज्या टाईपच्या ज्या ट्विन प्रेग्नन्सी आहेत, मोनोकोरियनिक आहे किंवा डायकोरियनिक आहे, त्याचा पुढच्या मॅनेजमेंटच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा इम्पॅक्ट असतो. आणि या जी कोरियनिसिटी आहे ती जितक्या लवकरात लवकर आपण स्कॅन करू तितक्या लवकर आपल्याला ती डिटेक्ट करता येते. जशी प्रेग्नन्सी पुढे जाते 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यामध्ये, तेव्हा हे डिटेक्ट करण्याचे चान्सेस आपले थोडेसे कमी होऊन जातात. त्यामुळे या सुरुवातीच्या प्रेग्नन्सीचा जो स्कॅन आहे त्याचा तेवढा इम्पॉर्टन्स आहे. आणि याच्यानंतर जी दुसरी सोनोग्राफी येते त्याला आपण 3ऱ्या महिन्याची किंवा NT स्कॅन असं म्हणतो, 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी. तर NT म्हणजे काय, तर न्यूकल ट्रान्सल्युसन्सी, म्हणजे बाळाच्या मानेमागे एक पाण्याचं कलेक्शन असतं, ज्याला न्यूकल ट्रान्सल्युसन्सी म्हणतात. तर हे आपण या सोनोग्राफीमध्ये याची थिकनेस मेजर करतो. तर ही थिकनेस का मेजर करायची, हा एक प्रश्न आपल्याला पडेल. तर कसं असतं की जे बाळाची जी लेंथ असते किंवा बाळाचं जे जेस्टेशनल एज किंवा जो आठवडा असतो बाळाचा चालू, तर त्या आठवड्यानुसार त्या ज्या न्यूकल ट्रान्सल्युसन्सी असते त्याची एक नॉर्मल एक लेवल असते किंवा एक रेंज असते. जेव्हा त्या रेंजच्या पलीकडे जेव्हा ती NT थिकनेस वाढते तेव्हा त्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाला जेनेटिक किंवा क्रोमोझोमल प्रॉब्लेम असण्याचे किंवा कार्डियाक पल्मनरी प्रॉब्लेम्स असण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा आपल्याला ही जी NT जेव्हा असं आढळून येतं की ही एका अप्पर लिमिटपेक्षा जास्त आहे, तेव्हा आपण पुढे जाऊन पुढच्या ॲडिशनल टेस्ट करतो, जसं की गर्भजल चाचणी. तर त्याच्यामध्ये आपण गर्भजल चाचणी करून ठरवतो की वाढणाऱ्या बाळाला खरंच काही सिंड्रोम्स किंवा जेनेटिक कंडिशनचा धोका आहे किंवा नाही. तर ह्या सर्व गोष्टी या NT स्कॅनमध्ये बघितल्या जातात.
ओके. तसंच सर अजून एक दुसरा प्रश्न सर तुमच्यासाठी, स्पेशल सोनोग्राफी कोणत्या आहेत? आणि बरेचसे जेव्हा गायनेकोलॉजिस्टकडे आपण जातो किंवा बरेचसे गायनेकोलॉजिस्ट सांगतात की या स्पेशल सोनोग्राफी आहेत, तर ह्या करणं खूप गरजेचं आहेत, तर त्या नक्की कोणत्या, त्या आमच्या दर्शकांना तुम्ही सांगावं सर. नक्कीच. स्पेशल सोनोग्राफी म्हणजे जी 3ऱ्या महिन्यात जसं आता आपण डिस्कस केलं NT स्कॅन, की ही सुरुवातीची जी फर्स्ट ट्रायमिस्टर जी पहिले 3 महिने आहे त्याच्यामधली एक सर्वात महत्त्वाची आणि एक स्पेशल सोनोग्राफी आहे, ज्याच्यामध्ये बाळाची ओव्हरऑल ग्रोथ तर आपण बघतोच, प्लस बाळाला असणाऱ्या जेनेटिक किंवा क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीची पॉसिबिलिटीसुद्धा आपण या सोनोग्राफीमध्ये बघतो. तसेच पुढे जाऊन जेव्हा बाळ 20 आठवड्यांचं होतं किंवा 5वा महिना जेव्हा लागतो तेव्हा आपण एक स्पेशल सोनोग्राफी करतो जिला ॲनोमली स्कॅन म्हणतात किंवा टिफा स्कॅनसुद्धा काही लोक म्हणतात. तर या सोनोग्राफीमध्ये आपण बाळाचं हेड टू टो एक्झामिनेशन करतो, म्हणजे पूर्ण बाळाला डोक्यापासून तर पायापर्यंत बाळाचे सगळे ऑर्गन्स, बाळाची ॲक्टिव्हिटी, बाळाचं आजूबाजूचं पाणी, प्लासेंटाची लोकेशन, गर्भपिशवीचं तोंड, प्लासेंटा आणि गर्भपिशवी यांचं रिलेशन, की जो प्लासेंटाचा जो लोअर एंड आहे तो गर्भपिशवीच्या तोंडापर्यंत आलेला आहे की त्याच्यापासून दूर आहे, याही गोष्टी आपण याच्यामध्ये बघतो. जर मला विचाराल तर ही सर्वात महत्त्वाची सोनोग्राफी आहे. पूर्ण 9 महिन्यामध्ये जर कुठली सर्वात महत्त्वाची सोनोग्राफी असेल तर ही ॲनोमली स्कॅन असते, कारण याच्यामध्ये आपण बाळाला पूर्णपणे डिटेलमध्ये बघतो. तसेच पुढे जाऊन एक 24 आठवड्यांचं ज्यावेळेस बाळ होतं त्यावेळेस आपण बाळाचं कार्डियक ॲनोमली स्कॅन करतो किंवा ज्याला फिटल 2D इकोही म्हणतात. तर ही एक महत्त्वाची सोनोग्राफी आहे ज्याच्यामध्ये आपण बाळाची ओव्हरऑल ग्रोथ तर बघतोच, प्लस बाळाच्या हार्टवर जास्त फोकस करून बाळाच्या हार्टमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत की नाही हे बघतो. तर ही एक स्पेशल टाईपची सोनोग्राफी आहे. धन्यवाद सर, खूप चांगलं उत्तर दिलं सर तुम्ही त्याचं. बऱ्याचशा डॉक्टरांकडे गेल्यानंतर सर महत्त्वाचा प्रश्न पडतो की आम्ही सोनोग्राफीसाठी गेलो होतो, परंतु तिकडे आम्हाला बराचसा वेळ लागला किंवा त्यांनी पाणी प्यायला सांगितलं, वारंवार पाणी प्यायला सांगितलं, तर एवढा वेळ खरंच लागतो का? तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की बऱ्याचशा ठिकाणी काही सोनोग्राफी पटकन होतात आणि काही सोनोग्राफींना वेळ लागतो, परंतु पेशंटच्या मनामध्ये हा क्वेश्चन नेहमी असतो की एवढा वेळ का लागतो? बरोबर. नाही, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की ॲक्च्युली जे सुरुवातीची जी सोनोग्राफी असते व्हायबिलिटी स्कॅन, याच्यामध्ये जो बाळ किंवा एम्ब्रिओ जे असतं ते छोटं असतं, त्यामुळं हा जो स्कॅन असतो हा लवकर होतो. पण जे पुढचे जे सोनोग्राफी असतात जसे NT स्कॅन असेल 3ऱ्या महिन्याची, ॲनोमली स्कॅन असेल, फिटल 2D इको असेल, तर या ज्या सोनोग्राफी आहेत या पूर्णपणे बाळाच्या पोझिशनवर अवलंबून असतात. बाळ आईच्या गर्भामध्ये कुठल्या पोझिशनमध्ये झोपलं हे याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल NT स्कॅनमध्ये जी आपण न्यूकल थिकनेस जी मेजर करतो, तर याच्यामध्ये अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल गाईडलाईन्स बाळ एका पर्टिक्युलर पोझिशनमध्ये झोपणं खूप महत्त्वाचं आहे. तर जोपर्यंत बाळ त्या पोझिशनमध्ये झोपत नाही तोपर्यंत आपल्याला ती न्यूकल जी थिकनेस आहे ती मेजर करता येत नाही. आणि जेव्हा आम्हाला असं आढळून येतं, जेव्हा सुरुवातीला आपण सोनोग्राफीमध्ये पेशंट बघतो बाळ पोझिशनमध्ये नाही, तर ते वेट करण्यापलीकडे आपण जास्त काही करू शकत नाही. त्यावेळी अशा वेळेस आम्ही पेशंटला बाहेर पाठवतो, थोडं चालायला फिरायला लावतो, खायला लावतो, थोडंसं वॉकिंग करायला लावतो, जेणेकरून आतली बाळाची जी पोझिशन आहे ती चेंज होऊन आपल्याला जी पाहिजे, जी फेवरेबल आहे ती येईल. तर जोपर्यंत असे जे आपले पूर्ण पॅरामीटर्स बघून होत नाही, पूर्ण जे मेजरमेंट्स असतील, जे स्ट्रक्चर्स असतील ते पूर्णपणे बघून होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे सारखं बघावं लागतं. त्याच्यामुळं या सर्व सोनोग्राफी थोड्या वेळ खाऊच असतात. धन्यवाद सर. 3D आणि 4D सोनोग्राफी नक्की काय आहे आणि 3D 4D डिफरंट सोनोग्राफी आहे की एकच सोनोग्राफी आहे, तर त्याबद्दल तुम्ही सर नक्कीच आमच्या ऑडियन्सला माहिती द्यावी. ॲक्च्युली 3D आणि 4D सोनोग्राफी हे एक मॉडर्न इंटरव्हेन्शन किंवा एक ॲडव्हान्स सोनोग्राफीचा प्रकार आपल्याला म्हणता येईल. की जे रुटीन सोनोग्राफी करतो आपण, ज्या 2D, ज्याला ग्रेस्केल सोनोग्राफी म्हणतो, तर ज्याच्यामध्ये आपण 2 डायमेन्शनमध्ये पूर्ण बाळाचे स्ट्रक्चर्स वगैरे बघतो. तर बेसिकली 3D आणि 4D सोनोग्राफी जेव्हा जो ऑपरेटिंग सोनोग्राफर आहे किंवा रेडिओलॉजिस्ट आहे, जेव्हा त्याला एखादी ॲबनॉर्मॅलिटी सापडते, फॉर एक्झाम्पल जेव्हा फेसमध्ये लिपमध्ये काही क्लेफ्ट, जेव्हा काही बाळांना दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू किंवा काही कानांचे प्रॉब्लेम, काही नाकांचे प्रॉब्लेम किंवा काही फेसमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज असतात, जेव्हा 2D सोनोग्राफीमध्ये जेव्हा असं काही सापडतं तेव्हा ह्या फाइंडिंग्स कन्फर्म करण्यासाठी आणि त्या आणखी चांगल्या इव्हॅल्युएट करण्यासाठी ह्या 3D आणि 4D सोनोग्राफीचा बेसिकली वापर केला जातो. तर या सोनोग्राफी आपण बाळाचा चेहरा असेल, बाळाची पाठ किंवा जी स्पाईन असेल, बाळाचे लिम्स म्हणजे बाळाचे हात पाय असतील,
तर या गोष्टींमध्ये सुद्धा आपण वापरतो. काही काही बाळांच्या पायांमध्ये कंजनायटल CTEV म्हणजे ज्याला टॅलिपस फूट म्हणतो, ज्यांचे बाळांचे जे पाय असतात थोडेसे वाकडे असतात, तर या जे प्रॉब्लेम्स असतात तेही 3D 4D सोनोग्राफीमध्ये आपल्याला चांगले आणखी इव्हॅल्युएट करता येतात. आणि 4D सोनोग्राफी 3D 4D हे दोन्ही एकच आहेत. बेसिकली 3D मध्ये आपण एक स्टॅटिक इमेज घेतो बाळाची किंवा कुठल्याही पार्टची, आणि 4D मध्ये जेव्हा आपण 4D सोनोग्राफी घेतो तेव्हा आपण जे बाळ आहे त्याचे ऑर्गन्स आहे किंवा जे फेस आहे ते ओव्हर द काही मिनिटे किंवा काही सेकंद ते ओव्हर द पिरियड आपण बघतो. म्हणजे इट इज लाईक अ रिअल टाईम इव्हॅल्युएशन. टाईम हा एक फॅक्टर त्यामध्ये ॲड केला जातो. धन्यवाद सर, खूप चांगलं उत्तर दिलं. आम्हाला तर अगोदर वाटायचं 3D म्हणजे कमी याच्यामध्ये छायाचित्र दिसेल, 4D मध्ये अजून काहीतरी अपडेट झालेलं आहे, पण खूप चांगलं उत्तर दिलं सर आपण या गोष्टीचं. अजून एक ऍड करू इच्छितो इथे की बरेचसे लोक कॉल करून स्पेशली सांगतात की आम्हाला 3D 4D करायचं आहे. तर एक मी सांगू इच्छितो की 3D 4D हा असा काही वेगळा स्कॅन नाही आहे. तो आपण जो करतो, जे बाळाचं जे आठवडे किंवा जे बाळाचे महिना चालू आहे, फॉर एक्झाम्पल 3रा महिना चालू आहे किंवा 5वा चालू आहे, 7वा चालू आहे, त्याच्यामध्ये जी रेग्युलर आपण सोनोग्राफी करतो, ज्याच्यामध्ये आपण बाळाची ओव्हरऑल ग्रोथ पाहतो, प्लासेंटा, लायकर ह्या गोष्टी बघतो, तर त्याच्यामध्ये ॲडिशनल आपण 3D 4D करतो. म्हणजे 3D 4D एक सेपरेट सोनोग्राफी नसून ती एक बेसिक 2D इव्हॅल्युएशनला एक ॲड ऑन अशी सोनोग्राफी आहे. आणि या ज्या 3D 4D सोनोग्राफी ज्या आहेत, बऱ्याच जे लोक असतात त्यांना बेसिकली बाळाचा चेहरा किंवा जे बाळाचे फेशियल एक्सप्रेशन्स असतात ते बघण्यासाठी ते एक रिक्वेस्ट करतात. पण मी एक सांगू इच्छितो की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्णपणे टेक्निकल आहेत आणि बाळाच्या पोझिशनवर खूप अवलंबून असतात. आता बऱ्याच वेळे बाळाचं जे फेस आहे ते एक फेवरेबल पोझिशनमध्ये नसतं, ते डीप डाऊन पेल्विस असतं, मदरच्या पेल्विसच्या खालच्या भागात असतं, त्याचं फेस खाली डिपिंग असतं. तर अशा वेळी आपल्याला 3D 4D घेताना थोडासा प्रॉब्लेम येतो किंवा ते ज्या इमेजेस आहेत तेवढा क्लिअर येत. त्यामुळे ह्या बेसिकली 3D 4D ज्या सोनोग्राफी आहेत पूर्णपणे टेक्निकल आणि बाळाच्या पोझिशनवर अवलंबून असतात. धन्यवाद सर. अजून एक महत्त्वाचा प्रश्न सर, इंटरनल सोनोग्राफीबद्दल बरेचसे गैरसमज आहेत, तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगशाल सर? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. ॲक्च्युली मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की बऱ्याच लोकांचे इंटरनल सोनोग्राफी किंवा TVS सोनोग्राफी याच्याबद्दल खूप गैरसमज आहेत. बऱ्याच वेळा होतं काय की एखाद्या महिलेला एक जेनेटिक जो एम्ब्रिओ असतो, वाढणारा एम्ब्रिओ, त्यामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यामुळे तिला ब्लिडिंग होते किंवा त्याचं मिसकॅरेज होतं. आणि ही जी गोष्ट आहे ती त्या TVS सोनोग्राफीला ते कोरिलेट करतात कुठेतरी की माझं इंटरनल सोनोग्राफी झालं त्याच्यामुळे मला हे ब्लिडिंग झालं आणि माझं ॲबॉर्शन झालं, असा बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो. पण मी एक आज क्लिअर करू इच्छितो की हे पूर्णपणे हा एक गैरसमज आहे. ही जी इंटरनल सोनोग्राफी किंवा TVS सोनोग्राफी ही पूर्णपणे सेफ असते. त्याच्यामध्ये कुठल्याही बाळाला किंवा आईला कुठल्याही प्रकारचा धोका नसतो किंवा त्याच्यामुळे ब्लिडिंग होतं किंवा त्याच्यामुळे मिसकॅरेज होतं, हे पूर्णपणे एक मोठा गैरसमज आहे. ॲक्च्युली जर उलट पक्षी पाहायला गेलं तर ही जी इंटरनल सोनोग्राफी आहे किंवा TVSचा जो प्रोब आहे हा स्पेशली जे महिलांचं जे गर्भाशय आहे, अंडाशय आहे, हे स्पेशली बघण्यासाठी हा एक स्पेशली डिझाईन्ड प्रोब आहे. तो एक प्रकारचा आपल्याला वरदानच म्हणता येईल की जी अर्ली प्रेग्नन्सीज असतात किंवा लेडीजचे जे पेल्विस सोनोग्राफी आहे त्याच्यामध्ये एक वरदानच ठरलेलं आहे. कारण या सोनोग्राफीमध्ये जी गर्भपिशवी आणि अंडाशय खूप क्लिअरली दिसतात. ज्या पोटाच्या सोनोग्राफी आहे, ज्या ट्रान्स ॲब्डॉमिनल TS सोनोग्राफी, त्याच्यापेक्षा कैक पटीने आपल्याला क्लिअर इमेजेस या सोनोग्राफीमधून दिसतात. त्यामुळे या पूर्णपणे ही सोनोग्राफी सेफ आहे. आणि पहिल्या 3 आठवड्यांमध्ये किंवा पुढे पण पुढच्या सोनोग्राफीमध्ये जेव्हा गर्भपिशवीचं आपल्याला तोंड बघायचं असतं, काही प्रेग्नन्सीमध्ये काही लेडीजला आधीचे प्रीटर्म बेबीज असतात, म्हणजे एक 9 महिन्यांच्या आधी ज्याला डिलिव्हरी होतं, ज्याला आपण प्रीटर्म बर्थ म्हणतो. तर अशा केसेसमध्ये जेव्हा आपल्याला बघायचं असतं की या प्रेग्नन्सीमध्ये आता रिस्क किती आहे प्रीटर्म बर्थची, त्यावेळी आपल्याला गर्भपिशवीचं तोंड जे आहे, सर्विक्स, त्याची मेजरमेंट घ्यायची असते. तर ती मेजरमेंट घेण्यासाठी TVS सोनोग्राफी हा एकच ऑप्शन आहे. ती जी मेजरमेंट आहे, ती जी लेंथ मेजर करणे, ती वरच्या सोनोग्राफीने आपण करू शकत नाही. त्याच्यासाठी TVS हा एकमेवच ऑप्शन आहे. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी की डॉपलर सोनोग्राफी म्हणजे नक्की कोणती सोनोग्राफी असते आणि त्याबद्दल आमच्या ऑडियन्सला तुम्ही सांगावं सर. डॉपलर सोनोग्राफी, ज्याला बरेच लोक कलर सोनोग्राफी एक्झॅक्टली सर. ॲक्च्युली डॉपलर सोनोग्राफी हे प्रेग्नन्सी प्लस नॉर्मल आपले जे अल्ट्रासाऊंड आहेत, पोटाचे अल्ट्रासाऊंड आहेत किंवा इतर अल्ट्रासाऊंड आहेत, त्याच्यामध्ये पण आपण डॉपलर सोनोग्राफी वापरतो किंवा कलर सोनोग्राफी ज्याला. तर प्रेग्नन्सीमधलं डॉपलर सोनोग्राफी बेसिकली आईकडून गर्भपिशवीला
आणि गर्भपिशवीकडून बाळाला होणारा जो रक्तपुरवठा आहे ह्याचा स्टडी करणारा जो सोनोग्राफी त्याला आपण डॉपलर सोनोग्राफी म्हणतो. तर याच्यामध्ये आपण 3 ते 4 ज्या व्हेसल्स असतात किंवा ज्या रक्तवाहिन्या असतात त्याचा एक्झामिनेशन करतो. जसं की युटराईन आर्टरीज म्हणजे आईकडून गर्भपिशवीला रक्त पुरवठा करणाऱ्या आर्टरीज, तसेच प्लासेंटा जो आहे प्लासेंटाकडून बाळाला जो अंबिलिकल कॉर्ड कनेक्ट करतो त्याच्यामधल्या ज्या आर्टरीज आहेत अंबिलिकल आर्टरीज ह्याचाही आपण स्टडी याच्यामध्ये करतो. आणि प्लस बाळाच्या डोक्यामध्ये जी एक व्हेसल असते मिडल सेरेब्रल आर्टरी MCA ह्याचाही आपण अभ्यास या सोनोग्राफीमध्ये करतो. आता हा का करायचा हा एक प्रश्न आहे. तर बरेच लोक एक साधी सोनोग्राफी असते इंटरवल ग्रोथ सोनोग्राफी आणि ग्रोथ प्लस डॉपलर सोनोग्राफी. तर बेसिकली डॉपलर सोनोग्राफी आपण अशा पेशंटमध्ये करतो की ज्यांच्यामध्ये थोडेसे रिस्क फॅक्टर आहेत की जेणेकरून त्यांना प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन PIH ज्याला म्हणतात किंवा बाळाचं वजन कमी राहणं फिटल ग्रोथ रिस्ट्रिक्शन असे रिस्क फॅक्टर आहेत. अशा मदर्समध्ये स्पेसिफिकली आपण ह्या सोनोग्राफी करतो. तर इंडियन मदर्स त्यातल्या त्यात ह्या जास्त प्रोन आहेत PIH जे आपण जे प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन जे म्हणतो प्रेग्नन्सीमध्ये BP वाढणे BP शूट होणे हे प्रकार इंडियन मदर्समध्ये थोडेसे जास्त आहेत. आणि प्लस बाळाचं वेट कमी राहणं हाही प्रॉब्लेम आपल्याकडे खूप जास्त आहे. तर हा लवकर डिटेक्ट करण्यासाठी आणि त्याच्यावर लवकर ॲक्शन घेण्यासाठी ही डॉपलर सोनोग्राफी खूप इम्पॉर्टंट आहे. तर ही बेसिकली आपण NT स्कॅन आणि ॲनोमली स्कॅनमध्ये युट्रेन आर्टरी डॉपलर करतो ज्याच्यामध्ये आपण स्क्रीन करतो युट्रेन आर्टरीज. त्याच्यामध्ये ॲट रिस्कमध्ये आपण आयडेंटिफाय करतो आणि ज्या ॲट रिस्क असतील त्यांचं आपण पुढे इंटरवलमध्ये आपण स्क्रीनिंग करतो किंवा त्यांचं मॉनिटरिंग करतो. ओके, धन्यवाद सर. पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी. या पूर्ण टर्ममध्ये सर लॅब टेस्ट ह्या खूप जास्ती महत्त्वाच्या मानल्या जातात आणि लॅब टेस्टवरती खूप जास्ती डॉक्टरांचा फोकस असतो की त्याच्यातून बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी होतील. पण आता या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर बराचसा खर्च हा वाढत जातो लॅब टेस्टच्या याच्यातून. तर नक्की सर या टेस्ट करणं खरंच गरजेचं आहे का? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ॲक्च्युली बऱ्याच लोकांचा समज असतो की फक्त सोनोग्राफीच इनफ आहे किंवा फक्त ब्लड टेस्टच इनफ आहे. तर ॲक्च्युली असं बिलकुल नाही आहे. जेव्हा फर्स्ट ट्रायमिस्टर स्क्रीनिंग आपण करतो NT स्कॅन बरोबर ज्या ब्लड टेस्ट करतो ज्याला आपण डबल मार्कर असं म्हणतो, तर त्याच्यामध्ये आपण 2 टेस्ट करतो बीटा HCG आणि PAPA-A नावाच्या 2 टेस्ट करतो. आणि त्याच्यामध्ये आपण हे ठरवलं जातं की जे बाळ वाढतंय तर त्याला एक काही 2-3 जेनेटिक सिंड्रोम्स आहेत जे आपल्या मेडिकल लिटरेचरमध्ये खूप कॉमन आहे, जसं की डाऊन सिंड्रोम, पटाऊ सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम. तर ह्याचं स्क्रीनिंग करण्यासाठी ह्या ब्लडच्या टेस्ट आपण डबल मार्कर केल्या जातात. तर मी आज सांगू इच्छितो की जेवढ्या सोनोग्राफी इम्पॉर्टंट आहेत तेवढ्याच इक्वली ह्या ब्लड टेस्ट इम्पॉर्टंट आहेत. तर असं का की कारण की ज्या सोनोग्राफी आहेत हा सोनोग्राफी फक्त स्ट्रक्चरल जे ॲबनॉर्मॅलिटीज आहेत बाळाचे जे शारीरिक व्यंग आहेत त्याच्यावरच फक्त फोकस करतो. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या जेनेटिक असतील क्रोमोझोमल असतील किंवा काही मेटाबॉलिक असतील ह्या गोष्टी आपल्याला सोनोग्राफीवर डिटेक्ट होत नाही अंटिल अँड अनलेस त्याचा काही स्ट्रक्चरल मॅनिफेस्टेशन आहे किंवा ज्याच्यामुळे बाळाला काहीतरी शारीरिक व्यंग आला आहे. अशाच केसेसमध्ये आपल्याला ते हे केलं जातं. त्यामुळं फर्स्ट ट्रायमिस्टर स्क्रीनिंगमध्ये डबल मार्कर किंवा NIPT नावाची जी टेस्ट आहे नॉन इन्व्हेजिव्ह प्रीनेटल टेस्ट ही करणं खूप इम्पॉर्टंट आहे ज्याच्यामध्ये या जसं डाऊन सिंड्रोम हे 2-3 सिंड्रोम आहेत हे स्क्रीन केले जातात. आता समजा एखाद्या लेडीजचं चुकून हे मिस झालं पहिले 3 महिन्याचं पूर्ण स्क्रीनिंग मिस झालं आणि ते डायरेक्टली 20 आठवड्यांच्या आसपास आली स्क्रीनिंगला तर तेव्हाही आपण क्वाड्रपल मार्कर नावाची टेस्ट करतो ज्याच्यामध्ये 3-4 लॅब टेस्ट असतात. त्याही आपण सेम जसं की फर्स्ट ट्रायमिस्टर स्क्रीनिंगमध्ये जेनेटिक सिंड्रोमसाठी स्क्रीन केलं जातं तसंच याच्यामध्ये केलं जातं. पण ह्या जी सेकंड ट्रायमिस्टर स्क्रीनिंग आहे त्याची सेन्सिटिव्हिटी थोडी कमी होते ॲज कम्पेअर्ड टू फर्स्ट ट्रायमिस्टर. पण जर समजा एखाद्या लेडीजने फर्स्ट ट्रायमिस्टरला केलेच नसेल तर तो एक चांगला ऑप्शन आहे सेकंड ट्रायमिस्टर. धन्यवाद सर. आता माझा सगळ्यात शेवटचा प्रश्न सर तुम्हाला, ग्रोथ स्कॅन नक्की काय आहे आणि ग्रोथ स्कॅन करणं गरजेचं आहे का? ओके, ॲक्च्युली ग्रोथ स्कॅन म्हणजे जेव्हा आपण 6व्या महिन्याची सोनोग्राफी करतो फिटल 2D इको असेल तर त्याच्यानंतर बाळाचं एक रेग्युलर इंटरवलमध्ये आपल्याला सोनोग्राफी करणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर एक जनसामान्य लोकांमध्ये एक समज आहे की 5व्या महिन्याची सोनोग्राफी केली त्यात सगळं नॉर्मल आलं आता काही करायची गरज नाही, आता आपण डायरेक्ट शेवटी करू किंवा नाही केलं तरी चालतं. तर मलाच सांगावंसं वाटतं की हा खूप मोठा गैरसमज आहे. कारण बाळाचं जे वेट वाढतं ते शेवटच्या 2 ते 3 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त वाढतं. एक अंदाज द्यायचा झाला तर 7व्या महिन्याच्या एंडला बाळाचं वजन असतं एक अराउंड 1 kg किंवा 1 किलो.
तर ते 9 महिन्याच्या आसपास होऊन जातात 3 किलो. म्हणजे जवळपास 200% जे बाळाचं वेट आहे ते शेवटच्या 2 महिन्यामध्ये, त्यातल्या त्यात शेवटच्या 9व्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त वाढतं. त्याच्यामुळं जेव्हा कधी एखाद्या लेडीमध्ये कुठल्याही कारणामुळे जर काही प्रॉब्लेम आला, तर बाळाची जर ग्रोथ कमी राहिली तर ती आपण लवकर पिक करू शकत नाही जर आपण ह्या सोनोग्राफी केल्या नाही तर. आणि बऱ्याच वेळा असं होतं की काही काही लेडीज फक्त 5व्या महिन्यात करतात आणि डायरेक्ट 9 महिन्यामध्ये एखादी सोनोग्राफी करतात किंवा तेही करत नाही. तर एंडमध्ये असं दिसून येतं की बाळाचं वेट खूप कमी झालेलं आहे, बाळाच्या गर्भाचं आजूबाजूचं पाणी खूप झालेलं आहे. तर अशा वेळेस जेव्हा 9 महिन्यामध्ये एखादी लेडीज येते तर आपल्या हातात जास्त करण्यासाठी काही उरत नाही, कारण जे डॅमेज जे आहे किंवा जे ग्रोथ रिस्ट्रिक्शन म्हणतो आपण, जे वेट कमी राहिलं त्याच्यामध्ये आपल्याकडे जास्त करण्यासाठी काही उरत नाही. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच लोकांना एक असं वाटतं की ॲनोमली स्कॅन केला त्याच्यामध्ये सगळं नॉर्मल आलं म्हणजे आता काही टेन्शन नाही किंवा आता काही बाळाला प्रॉब्लेम होणार नाही, असं एक गैरसमज आहे. तर मला एक सांगावंसं वाटतं की बाळाचे बरेचसे जे प्रॉब्लेम आहेत ते लेट पण दिसून येतात, ज्याला मेडिकल भाषेत आपण लेट ऑनसेट किंवा इव्हॉल्विंग ॲनोमलीज म्हणतो. म्हणजे जे काही डिफेक्ट आहेत, खास करून बाळाच्या आतड्याचे डिफेक्ट, बाळाच्या हार्टमधल्या व्हाल्व्सचे डिफेक्ट किंवा बाळाचा ब्रेन ही अशी गोष्ट आहे की जी पहिल्या दिवसापासून तर 9व्या महिन्यापर्यंत कॉन्स्टंटली तो डेव्हलप होत असतो आणि त्याच्यामधले प्रॉब्लेम्स आपल्याला कॉन्स्टंटली दिसत जातात. त्याच्यामुळे ह्या मधल्या काळामध्ये जे 1-1 महिन्याचं जे अंतर आहे त्याच्यामध्ये सोनोग्राफी करणं खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामध्ये आपण बाळाचं वेट तर असेस करतोच, प्लस बाळाचे जे इव्हॉल्विंग प्रॉब्लेम्स आहेत, जे काही डिफेक्ट आहेत ते आपण डिटेक्ट करतो, जेणेकरून जर काही असा प्रॉब्लेम आहे जो आपल्याला करेक्ट करता येईल इंटरव्हेन्शन करून, तो आपल्याला तो करेक्ट करता येतो. धन्यवाद सर. बरेचसे जण सर आपला व्हिडिओ वगैरे पाहतात, बाकीच्या गोष्टी पाहतात, परंतु इकडे जर सोनोग्राफी करायची असेल तर नक्की कुठे यायचं, कसं यायचं, कृपया त्यांना सांगावं. म्हणजे लोकांना कळेल, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगावा, म्हणजे जेणेकरून एवढं चांगली इन्फॉर्मेशन आहे, एवढं चांगलं नॉलेज आहे सर तुम्हाला. नक्कीच आमच्या ऑडियन्सपैकी कोणाला जर सोनोग्राफी करायची असेल तर नक्की कुठे यावं लागेल, प्लीज सांगावं. ॲक्च्युली माझं विस्टा सोनोग्राफी सेंटर नावाने मी सध्या सेंटर चालू केलं आहे. ते मुकाई चौक के टाऊनच्या बाजूला व्हिजन ॲरिस्टो नावाची बिल्डिंग आहे, तिथे शॉप नंबर 10मध्ये माझं सोनोग्राफी सेंटरमध्ये मी काम करतो. आणि जर कॉन्टॅक्ट करायचा राहिलाच तर माझा मोबाईल नंबर 8010363606 या नंबरवर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करून तुमच्या काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील ते तुम्ही विचारू शकता, क्लॅरिफाय करू शकता. ओके, खूप चांगलं वाटलं सर. बऱ्याचशा प्रश्नांची खूप चांगली उत्तरं दिले. थँक्यू सो मच सर. थँक्यू प्रसाद. थँक्यू सर. थँक्यू सर.